नमस्कार. आजपासून आपण एम-पी-एस-सी राज्यसेवेसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सीरीज घेणार आहोत. ही सीरीज तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवे परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण ठरेल. जर तुम्हाला ही सीरीज आवडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग सुरू करूया. इथे मी 2023ची प्रश्नपत्रिका आणली आहे. हा संच क्रमांक ए आहे. चला आपण आता प्रश्न बघूयात. प्रश्न पहिला आहे, पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले. त्यात खालीलपैकी कोणाचा समावेश होता? असा प्रश्न आहे. यात पर्याय दिलेले आहेत. पर्याय पहिला आहे न्यायमूर्ती म. गो. रानडे. पर्याय क्रमांक 2 आहे डॉक्टर आर. जी. भांडारकर. पर्याय क्रमांक 3 आहे न्यायमूर्ती के. टी. तेलंग व पर्याय 4 आहे बापू हरी शिंदे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच पंडिता रमाबाईंनी त्यांना सल्ला देण्यासाठी जे सल्लागार मंडळ नेमले होते त्यामध्ये न्यायमूर्ती म. गो. रानडे, डॉक्टर आर. जी. भांडारकर व न्यायमूर्ती के. टी. तेलंग यांचा समावेश होता. पुढील प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे. इसवी सन 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला होता? पर्याय आहेत राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण मेघाजी लोखंडे, भाई माधवराव बागल. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजश्री शाहू महाराज. पुढील प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे. ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला? या प्रश्नाचे पर्याय आहेत नारायण मेघाजी लोखंडे, तुकाराम तात्या पडवळ, भाऊ दाजी लाड व कृष्णाजी भालेकर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कृष्णाजी भालेकर. पुढील प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे. वैदिक काळात व्यापारात विनिमयाचे माध्यम काय होते? पर्याय आहेत निष्क, कृष्णाल, शतमान, गण व श्रेणी. या प्रश्नाचे उत्तर आहे निष्क, कृष्णाल व शतमान हे व्यापारात विनिमयाचे माध्यम होते. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 6 आहे. सेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथ पंथातील कोणत्या संताने शहा रमजान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली? हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे. पर्याय आहेत गोरखनाथ, गहिनीनाथ, जालंधरनाथ, कानिफनाथ. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कानिफनाथ यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली. पुढील प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे. योग्य क्रमाने मांडणी करा असा हा प्रश्न आहे. पर्याय आहेत श्वेतपत्रिका, पुणे करार, नेहरू अहवाल, धारासन सत्याग्रह. या पर्यायांची आपल्याला योग्य क्रमाने मांडणी करायची आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच सर्वात आधी नेहरू अहवाल, त्यानंतर धारासना सत्याग्रह, त्यानंतर पुणे करार व त्यानंतर श्वेतपत्रिका. हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. पुढील वाक्ये डॅश यांच्याविषयी आहेत. आता आपण पर्याय बघूयात. पर्याय पहिला आहे महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. पर्याय क्रमांक 2 आहे त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर पाठ्यपुस्तके तयार केली. पर्याय क्रमांक 3 आहे गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्य लब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले. पर्याय क्रमांक 4 आहे केशवराव भवाळकरांनी त्यांचे चरित्र लिहिले आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बाळशास्त्री जांभेकर यांनी हे सर्व कार्य केले आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 9 आहे. पुढील राजकीय संघटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावायचा आहे. पर्याय आहेत पुणे सार्वजनिक सभा, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, मद्रास महाजन सभा, इंडियन असोसिएशन. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच सर्वात आधी झाले म्हणजे ते पुणेची सार्वजनिक सभा, त्यानंतर इंडियन असोसिएशन, त्यानंतर मद्रास महाजन सभा आणि सर्वात शेवटी बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. असा हा योग्य क्रम आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 10 आहे. खालीलपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला? पर्याय आहेत प्रतियोगी सहकारिता पक्षाची स्थापना करावी, विद्यार्थ्यांना राजकारणात सहभागी करून घेऊ नये, कनिष्ठ जातीय कामगारांमध्ये भेदाभेद करू नये, तसेच 50 स्वयंसेवकाचे पथक उभारावे व हिंदू मुस्लिम ऐक्य राखावे, मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे असा निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला. पुढील प्रश्न बघूयात.
इसवी सन 1934मध्ये कर्षक संगम एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आले? पर्याय आहेत आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, बंगाल. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 केरळ. पुढील प्रश्न आहे, दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असे कोणी केला? या प्रश्नाचे पर्याय आहेत पंडित मोतीलाल नेहरू आणि डी. जी. तेंडुलकर, पी. सी. रे आणि डी. पी. मिश्रा, शंकरराव देव आणि ग. वि. केतकर, आप्पासाहेब पटवर्धन आणि सुहासिनी नंबियार. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पंडित मोतीलाल नेहरू आणि डी. जी. तेंडुलकर यांनी दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असा केला. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 13 आहे, खालील विधाने कोणासंदर्भात आहेत? धर्माची राजकारणापासून फारकत घेतली, सती जाणाऱ्या शूर स्त्रियांच्या बाबत अलिप्ततेचे धोरण स्वीकारले, बालविवाह थांबविणे व विधवा विवाहाला उत्तेजन दिले, सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा केला. पर्याय आहेत बाबर, हुमायूं, अकबर, औरंगजेब. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अकबर. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 14 आहे, खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता, याचे कारण होते? पर्याय दिले आहेत उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली. 1857च्या उठावाचा फायदा घेऊन भागोजी नाईक व काझीसिंग नाईक उठावात सामील झाले. काझीसिंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी सरकारी खजिना व पोस्ट जाळले. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. कारण जे होते ते ब्रिटिश राजवटीस विरोध भिल्लांनी केला होता, या कारणांमुळे केला होता. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 15 आहे, खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडले? पर्याय आहेत न्यू इंडिया, कॉमनवेल्थ, बॉम्बे गॅझेट, टेलिग्राफ. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अ आणि ब म्हणजेच न्यू इंडिया व कॉमनवेल्थ या वृत्तपत्रांमधून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीबद्दलचे विचार मांडले. पुढील प्रश्न बघूयात. खालील विधाने बघा. घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते. नद्यांमध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे. फ्रान्सिस्को मेंडज यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना ॲमेझॉन गांधी म्हणून संबोधतात. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 विधान अ आणि ब बरोबर आहेत. म्हणजेच घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते व नद्यांमध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड हे खूप मोठे कारण आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 17 आहे, मातीतील नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास डॅश मुक्त होते. पर्याय आहेत नायट्रोजन डायऑक्साईड NO2, नायट्रस ऑक्साईड N2O, नायट्रोजन ट्रायऑक्साईड NO3, नायट्रोजन N2. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नायट्रोजन ट्रायऑक्साईड NO3. नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास मुक्त होते. पुढील प्रश्न बघूयात. ओझोन संदर्भात खालील कोणती विधाने बरोबर आहेत? ओझोनला पृथ्वीचे रक्षण कवच म्हणतात. 1985मध्ये ओझोन थराला छिद्र पडल्याचे स्पष्ट झाले. 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो. 1989मध्ये ओझोन क्षयास कारणीभूत रसायन वापरावर बंदी घालण्यात आली. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व विधाने जी आहेत ती ओझोन संदर्भात बरोबर आहेत. म्हणजे ही सर्व विधाने जी आहेत ते बरोबर आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 19 आहे, खालीलपैकी कोणता परिस्थितिकी मनोऱ्याचा प्रकार नाही? पर्याय आहेत संख्येचा मनोरा, अन्नजाळी मनोरा, जैविक वस्तुमानाचा मनोरा, ऊर्जेचा मनोरा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अन्नजाळी मनोरा हा परिस्थितिकी मनोऱ्याचा प्रकार नाही. पुढील प्रश्न बघूयात. काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात, त्यांना डॅश म्हणतात. पर्याय आहेत निळा दगड, लाल दगड, पिवळा दगड, किस्टोन. तर या प्रश्नाचे उत्तर आहे किस्टोन. म्हणजेच काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात, त्यांना किस्टोन असे म्हणतात. पुढील प्रश्न बघूयात. खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मुळाक्षरांनी चंद्राचा 3/4 भाग प्रकाशित दर्शविला आहे हे नमूद करा. पर्याय आहेत B आणि H, C आणि G, D आणि F, E आणि A. या आकृतीवरून तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर द्यायचे होते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 D आणि F. म्हणजेच D आणि F या मुळाक्षरांनी चंद्राचा 3/4 भाग प्रकाशित दर्शविला आहे. बघा इथे तुम्ही बघू शकता D आणि इथे F. पुढील प्रश्न बघूयात.
पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा जीवसमूहांच्या जीवन, वाढ, विकास व मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती, तिचे कारके व त्यांचा प्रभाव होय. पर्यावरणाची ही व्याख्या कोणी केली असा हा प्रश्न आहे. पर्याय आहेत विश्वकोश, ब्रिटानिका विश्वकोश, A.C. टान्सले, जॅकी स्मिथ. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विश्वकोश यांनी पर्यावरणाची ही व्याख्या केली आहे. पुढील प्रश्न बघूयात. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चून खडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे वितरित झालेले आहेत. खालीलपैकी कोणती कारणे या खनिजांच्या साठ्यांच्या वितरणास कारणीभूत आहेत? पर्याय आहेत फर्मोकार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता. पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात पर्जन्याचे प्रमाण कमी आहे. पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात हवामान उष्ण व कोरडे आहे. पश्चिम राजस्थानाच्या प्रदेशात वनाच्छादनाखालील क्षेत्र अत्यल्प आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त ए बरोबर आहेत. म्हणजेच फर्मोकार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता, त्यामुळे येथील चुनखडक, जिप्सम आणि खनिज मिठाचे साठे वितरित झाले आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 24 आहे. खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह व बॉक्साईट खनिजाचे प्रमाण अधिक असते? पर्याय आहेत तांबडी मृदा, रेगूर मृदा, जांभी मृदा, गाळाची मृदा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जांभी मृदा. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 25 आहे. खाली 2 विधाने दिली आहेत, त्यापैकी ए हे प्रतिपादन असून आर हे त्याचे कारण आहे. दिलेल्या पर्यायातून बरोबर उत्तर निवडा. ए आहे कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. आर आहे सुती कापड उद्योगाचं स्थानिकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणजेच ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, परंतु आर हे एचे खरे स्पष्टीकरण नाही. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 26 आहे. भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शविले आहे? पर्याय आहेत गडद हिरवा, हिरवा, पिवळा, तपकिरी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पिवळा. पुढील प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धातील उन्हाळी अयन दिन येतो? पर्याय आहेत 21 मार्च, 21 जून, 23 सप्टेंबर, 22 डिसेंबर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे 22 डिसेंबर. पुढील प्रश्न बघूयात. भूमध्य सामुद्रिक प्रदेशाच्या हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण? पर्याय आहेत वायुभार पट्ट्यांचे आंदोलन. वायुभार पट्ट्यांच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो. भूमध्य समुद्राकडून भूभागाकडे वारे वाहतात. आल्प्स पर्वताच्या वात सन्मुख उत्तर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वायुभार पट्ट्यांच्या आंदोलनामुळे हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो. पुढील प्रश्न बघूयात. पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्ता आढळतात, कारण? पर्याय आहेत पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनारवर्ती भाग अधोगमन क्षेत्राचा आहे. पॅसिफिक महासागराच्या पश्चिम किनारी भागाला समांतर पर्वतरांगा पसरल्या आहेत. पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील भागात खंडांत उतार तीव्र आहे. पॅसिफिक महासागराच्या पश्चिम भागात सागरी गर्ता मोठ्या प्रमाणावर आढळतात. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनारवर्ती भाग अधोगमन क्षेत्राचा आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 30 आहे. मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीचा परिणाम आहे? पर्याय आहेत नैऋत्य मान्सून वारे हिमालय पर्वतरांगांपर्यंत पोहोचल्यानंतर ते तेथून माघारी फिरतात. सूर्याचे भासमान भ्रमण, भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार, भारतीय उपखंडात निर्माण होणारी वायुभारातील भिन्नता. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 31 आहे. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाने पठारावरील प्रमुख डोंगर रांगा व त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरे खालीलप्रमाणे आहेत. पर्याय आहेत सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे तापीपूर्णा खोरे, सातमाळा अजिंठा डोंगरांच्या दक्षिणेस गोदावरी नदीचे खोरे, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर व त्याच्या दक्षिणेस भीमा नदीचे खोरे, शंभू महादेवाचे डोंगर व त्याच्या दक्षिणेस कृष्णा नदीचे खोरे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वरील सर्व बरोबर आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 32 आहे. सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे, कारण? पर्याय आहेत सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांनी उगमापाशी केलेल्या शीर्षवर्ती खननामुळे ती वक्राकार झालेली आहे.
पर्याय दुसरा आहे सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांच्या पार्श्ववर्ती खननामुळे ती वक्राकार झालेली आहे. सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांच्या तळाच्या खननामुळे ती वक्राकार झालेली आहे. सह्याद्रीत पडणाऱ्या मुसळधार पर्जन्यामुळे सह्याद्रीची झीज होऊन ती वक्राकार झालेली आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांनी उगमापाशी केलेल्या शीर्षवर्ती खननामुळे ती वक्राकार झालेली आहे. पुढील प्रश्न बघूयात. गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेने कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते. याचे कारण पर्याय दिलेले आहेत. नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते. ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते. कावेरी नदीच्या पात्रात ईशान्य व नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पर्जन्यवृष्टी होते. कावेरी नदीच्या उपनद्या कावेरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा करतात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे गोदावरी व कृष्णा नद्यांच्या तुलनेने कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात पाण्याचे प्रमाण वाढते. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 34 आहे. उद्योगाच्या स्थान निश्चिती करताना अल्फ्रेड वेबर यांनी खालीलपैकी कोणत्या घटकाचे महत्त्व आपल्या सिद्धांतात सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे? पर्याय आहेत. उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात मजुरांवरील मूल्याचे योगदान महत्त्वाचे असते. उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात कच्च्या मालावरील खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते. उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात बाजारपेठेची सुगमती महत्त्वाची असते. उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात वाहतूक खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 उद्योगाच्या स्थान निश्चितीकरणात वाहतूक खर्चाचे योगदान महत्त्वाचे असते. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 35 आहे. खालील विधानांचा विचार करून त्यातील कोणते बरोबर आहे हे संकेताकांचा वापर करून उत्तर लिहा. पर्याय दिलेले आहेत. केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते. हिमालयीन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच हिमालयीन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाही हे बरोबर आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 36 आहे. डॅश या पदार्थाचा प्रतिरोधकता निर्णायक तापमानाच्या खाली 0 होते. या प्रश्नाचे पर्याय आहेत. वाहक, रोधक, अतिवाहक यापैकी नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अतिवाहक या पदार्थाचा प्रतिरोधकता निर्णायक क्रिटिकल तापमानाच्या खाली 0 होते. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 37 आहे. जर एखादी वस्तू 36 अंशात तिरप्या असणाऱ्या 2 समतल आरंशांमध्ये समरूप ठेवली तर किती प्रतिमा तयार होतील? या प्रश्नाचे पर्याय आहेत 8, 9, 10, 11. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 9. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 38 आहे. P/P + Hg + 1/2 = स्थिरांक हे गणितीय विधान डॅश या नावाने ओळखले जाते. पर्याय दिले आहे. सातत्य समीकरण, बर्नौलीचे समीकरण, पास्कलचा नियम, युलरचे समीकरण. तर या प्रश्नाचे उत्तर सांगू शकत नाही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर हॅश असे आहे. म्हणजे या प्रश्नाचे उत्तर सांगू शकत नाही. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 39 आहे. जेव्हा कण किरणोत्सारी घटकातून बाहेर पडतात तेव्हा पर्याय दिले आहेत. अणुअंक 2 ने कमी होतो आणि अणुवस्तुमानांक 4 ने कमी होतो. अणुअंक 1 ने कमी होतो आणि अणुवस्तुमानांक 2 ने कमी होतो. अणुअंक 1 ने वाढतो. अणुअंक आणि अणुवस्तुमानांक बदलत नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अणुअंक 2 ने कमी होतो आणि अणुवस्तुमानांक 4 ने कमी होतो. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 40 आहे. मुलाचा ताप 104 अंश फीवर आहे. हे तापमान किती डिग्री सेल्सिअस आहे असा प्रश्न आहे. पर्याय दिले आहेत. 35 अंश सेल्सिअस, 37 अंश सेल्सिअस, 39 अंश सेल्सिअस, 40 अंश सेल्सिअस. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 40 अंश सेल्सिअस. पुढील प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? पर्याय दिले आहेत. ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो. दुसरा पर्याय दिला आहे. ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात जास्त आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात कमी असतो. पर्याय तिसरा आहे. ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त व कमीत कमी अंतर असताना सारखाच असतो. पर्याय क्रमांक 4 आहे. ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त व कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1
म्हणजेच ग्रहांचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात कमी आणि सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात जास्त असतो. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 42 आहे. जोड्या जुळवायच्या आहेत. जीवनसत्वे आणि त्यांच्या अभावी होणारे रोग. जीवनसत्वे दिले आहेत. अ जीवनसत्व, ड जीवनसत्व, क जीवनसत्व, B12 जीवनसत्व. रोग दिले आहेत. मूळदूस, स्कर्वी, रक्तक्षय, आंधळेपणा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 43 आहे. अँग्विना टिट्रिस हा डॅश वनस्पतीवर आढळणारा परजीवी नेमाटोड आहे. पर्याय दिले आहेत. गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गहू. म्हणजेच ॲग्विना टिट्रिस हा गहू वनस्पतीवर आढळणारा परजीवी नेमाटोड आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 44 आहे. शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास? पर्याय दिलेले आहेत. सिलेंटरेट. पर्याय दुसरा आहे मोलुस्का. पर्याय 3 आहे मोलुस्कांचे कवच आणि पर्याय 4 आहे मोलुस्कांचे आवरण. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मोलुस्कांचे कवच म्हणजेच शंखशास्त्राचा अभ्यास होय. पुढील प्रश्न बघूयात. मोलुस्का वर्गीय प्राणी मृदुकाय असतात आणि ते खालील वैशिष्ट्ये धारण करतात. पर्याय दिलेले आहेत. ते प्राणीसृष्टीमधील दुसरा सर्वात मोठा वर्ग आहे. सर्वसाधारणपणे ते द्विपक्षीय सममितीय असतात. ते फक्त जमिनीवरच राहतात. त्यांना मांसल पाय असतात. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच अ ते प्राणीसृष्टीमधील दुसरा सर्वात मोठा वर्ग आहे. ब सर्वसाधारणपणे ते द्विपक्षीय सममितीय असतात आणि ड म्हणजे त्यांना मांसल पाय असतात. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 46 आहे. खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भारतातील भूसुधारणांचा भाग होते? पर्याय दिलेले आहेत. मध्यस्थांचे निर्मूलन, कुळ पद्धती सुधारणा, जमीन धारणेवर कमाल मर्यादा निश्चिती, भूधारणांचे एकत्रीकरण. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व. म्हणजेच मध्यस्थांचे निर्मूलन, कुळ पद्धती सुधारणा, जमीन धारणेवर कमाल मर्यादा निश्चिती आणि भूधारणांचे एकत्रीकरण हे भारतातील भूसुधारणांचा भाग होते. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 47 आहे. अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत? पर्याय दिलेले आहेत. शाळेतील मुले, प्रासंगिक कामगार, राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेखाली नाहीत असे ज्येष्ठ नागरिक आणि निवृत्त सैनिक. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेखाली नाहीत असे ज्येष्ठ नागरिक हे अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 48 आहे. संतुलित वृद्धी दराचा उद्देश डॅश हा असतो. पर्याय दिलेले आहेत. उत्पन्नाचा वृद्धी दर, उत्पादन वृद्धी दर आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा वृद्धी दर यांच्यातील समानता, उत्पन्नातील वृद्धी दर आणि लोकसंख्या वृद्धी दर यांच्यातील समानता, नैसर्गिक साधनसंपत्तीचा वृद्धी दर आणि उत्पन्नातील वृद्धी दर यांच्यातील समानता, नैसर्गिक साधनसंपत्तीचा वृद्धी दर आणि लोकसंख्या वृद्धी दर यांच्यातील समानता. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उत्पन्नाचा वृद्धी दर, उत्पादन वृद्धी दर आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा वृद्धी दर यांच्यातील समानता हा संतुलित वृद्धी दराचा उद्देश असतो. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 49 आहे. नागरीकरण म्हणजे काय? पर्याय दिलेले आहेत. शहरांमध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण, शहरांमध्ये लोकसंख्येचे विकेंद्रीकरण, खेड्यात लोकसंख्येचे केंद्रीकरण, लोकसंख्येच्या घनतेत वाढ. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच फक्त म्हणजेच शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण हे नागरीकरण असते. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 50 आहे. अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान अमृतविषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? पर्याय दिलेले आहेत. अमृत हे भारत सरकारचे प्रमुख अभियान आहे. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांनी हे अभियान सुरू केले आहे. ते देशभरातील शहरांमधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवितात. 25 जून 2015 मध्ये देशातील 500 शहरांमध्ये ते कार्यान्वित करण्यात आले. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ते देशभरातील शहरांमधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवितात. हे विधान अमृत विषयी चुकीचे आहे. पुढील प्रश्न बघूयात. जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक %% किंवा त्यापेक्षा अधिक असतो त्यावेळी ते कुटुंब अनेक अंगांनी बहुमित दरिद्री मानले जाते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच 33.3% किंवा त्यापेक्षा. जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक अधिक असतो त्यावेळी ते कुटुंब दरिद्र मानले जाते. पुढील प्रश्न बघूयात.
प्रश्न क्रमांक 52 आहे. जुलै 1991 पासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहेत. यातील महत्त्वाचे अधिक काय आहे? तर पर्याय दिलेले आहेत. व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा, औद्योगिक विनियंत्रण, निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा, वित्तीय क्षेत्र सुधारणा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा, औद्योगिक विनियंत्रण, निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा, वित्तीय क्षेत्र सुधारणा हे अधिक महत्त्वाचे आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 53 आहे. विविध योजना दस्तऐवजातून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे खालीलप्रमाणे दिसून येतात. पर्याय आहेत. आर्थिक वृद्धी, आत्मनिर्भरता, बेकारी निर्मूलन, उत्पन्न विषमता घट, गरिबी निर्मूलन, आधुनिकीकरण, समावेशक आणि शाश्वत वृद्धी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क, ड म्हणजेच आर्थिक वृद्धी, आत्मनिर्भरता, बेकारी निर्मूलन, उत्पन्न विषमता घट, गरिबी निर्मूलन, आधुनिकीकरण, समावेशक आणि शाश्वत वृद्धी ही सर्व उद्दिष्टे नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे दिसून येतात. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 54 आहे. योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबींची गरज असते. पर्याय दिलेले आहेत. नियोजन आयोग, आकडेवारी, उद्दिष्टे, लक्ष्य आणि अग्रक्रम निश्चिती, संसाधन संकलन, अभ्रष्ट आणि कार्यक्षम प्रशासन, योग्य विकास धोरण, प्रशासन काटकसर, शिक्षणाचा पाया. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि ड म्हणजेच हे सर्वच पर्याय बरोबर आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 55 आहे. एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो. हे विधान डॅशचे आहे. पर्याय दिलेले आहेत. जी मिरडाल, पर्याय क्रमांक 2 रॅग्नर नर्क्स, पर्याय क्रमांक 3 रॉबिन्स, पर्याय क्रमांक 4 मार्शल. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रॅग्नर नर्क्स यांनी हे विधान केले आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 56 आहे. संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार डॅशमध्ये संतुलनाची गरज आहे. पर्याय आहेत. उपभोग्य वस्तू व औद्योगिक वस्तू, भांडवली वस्तू, औद्योगिक वस्तू, कृषी क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र, अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्र. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त ड म्हणजेच अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांमध्ये संतुलनाची गरज आहे. पुढील प्रश्न बघूया. शुम्पेटर यांच्या मते पर्याय दिलेले आहेत. विकास म्हणजे स्थितीशील स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल होय, तर वृद्धी म्हणजे क्रमशः स्थिर दीर्घकालीन बदल जो हळूवार बचत आणि लोकसंख्या वाढीमुळे होतो. या प्रश्नाचे उत्तर आहेत पर्याय क्रमांक 3 अ आणि ब म्हणजे दोन्ही बरोबर आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 58 आहे. रंगराजन समिती 2014ने वर्ष 2011-12 साठी दारिद्र्य रेषा दैनंदिन दरडोई उपभोग खर्च डॅश शहरी भागासाठी आणि डॅश ग्रामीण भागासाठी निश्चित केला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 47 रुपये शहरी भागासाठी आणि 32 रुपये ग्रामीण भागासाठी निश्चित केला आहे. पुढील प्रश्न बघूयात. 2014 मध्ये शासनाने वित्तीय समावेशनासाठी खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली? पर्याय आहेत. निश्चलनीकरण योजना, पर्याय 2 आहे संपत्ती विवरण योजना, पर्याय 3 आहे प्रधानमंत्री जनधन योजना आणि पर्याय 4 आहे वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 प्रधानमंत्री जनधन योजना ही योजना अंमलात आणली. पुढील प्रश्न बघूयात. जेंडर बजेट म्हणजे काय? पर्याय आहेत. पुरुषांसाठी वेगळा अर्थसंकल्प, महिलांसाठी वेगळा अर्थसंकल्प, सामान्य अर्थसंकल्पात पुरुषांसाठी स्वतंत्र तरतुदी, सामान्य अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वतंत्र तरतुदी. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सामान्य अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वतंत्र तरतुदी. पुढील प्रश्न बघूयात. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 61 आहे. 0.10 m जलीय HCl द्रावणाचा pH काढण्यासाठी खालीलपैकी कोणता गणितीय संबंध वापरावा? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच pH = -LOG10 (1.0 × 10⁻⁻1) हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 62 आहे. 1.5 m H2SO4 च्या 10 DM3 द्रावणापासून 1.0 n H2SO4 चे द्रावण कसे बनवाल? पर्याय दिलेले आहेत. दिलेल्या द्रावणात 5 DM3 पाणी घालून. दुसरा पर्याय आहे दिलेल्या द्रावणात 294 ग्रॅम H2SO4 घालून. तिसरा आहे दिलेल्या द्रावणात 20 DM3 पाणी घालून. पर्याय 4 आहे दिलेल्या द्रावणात
174 ग्रॅम H2SO4 घालून. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच दिलेल्या द्रावणात 20 DM3 पाणी घालून. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 63 आहे NH3 आणि BF3च्या आकारांबद्दल खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 NH3 पिरॅमिडल आणि BF3 प्लेनर. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 64 आहे खालीलपैकी कोणत्या हायड्रोकार्बनमध्ये 80% कार्बन असतो? इथे दिले आहे H = 1 आणि C = 12. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इथेन. इथेनमध्ये 80% कार्बन असतो. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 65 आहे 180 ग्रॅम ॲसेटिक आम्ल आणि 180 ग्रॅम पाणी एकमेकात मिसळले तर तयार झालेल्या द्रावणात ॲसेटिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन डॅश इतका असेल? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 0.23. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 66 आहे जर 1.0 मोल आदर्श वायूचे आकारमान मानक तापमान आणि दाबाला 22.4 LIT असेल तर सर्वंकष वायू स्थिरांक R डॅश असतो? या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 0.0821 ATM LIT MOL -1 K -1. पुढील प्रश्न बघूयात. चुकीची जोडी शोधा. पर्याय दिलेले आहेत लॅबिएटी लॅमिएसी पामी अरेकसी कंपोसिटी क्ल्यूसिएसी अम्बेलिफेरी ॲपिएसी. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कंपोसिटी क्ल्यूसिएसी. पुढील प्रश्न बघूयात. प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाशावर आधारित प्रक्रियेचे महत्त्वाचे कार्य कोणते आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 NADPH व ATPची निर्मिती करणे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 69 आहे एन्झायमचे अग्रलेखा डॅश हे आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 थायमोजेनस हे आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 70 आहे खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत विकरे हे सेंद्रिय उत्प्रेरक आहेत जे जैव रासायनिक अभिक्रियांना गती देतात. विकरे प्रथिनापासून बनलेली असतात. विकरांची क्रियाशीलता तापमानावर अवलंबून नसते. अमायलेज हे विकर स्टार्चरवर कार्य करते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच अ, ब आणि ड हे या प्रश्नाचे उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणते विधान अनुच्छेद 164 मध्ये समाविष्ट नाही? पर्याय आहेत मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालांद्वारे केली जाईल. पर्याय दुसरा आहे मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही. पर्याय तिसरा आहे इतर मंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार करतील. पर्याय 4 आहे जो मंत्री कोणत्याही सलग 6 महिने कालावधीसाठी राज्याच्या विधिमंडळाचा सदस्य नसेल तो त्या कालावधीच्या समाप्तीनंतर मंत्री राहणार नाही. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच मंत्रिमंडळ राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असणार नाही हे अनुच्छेद 164 मध्ये समाविष्ट नाही. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 72 आहे व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते जर पर्याय दिलेले आहेत व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर. पर्याय दुसरा आहे व्यक्तीस नोंदणीद्वारे नागरिकत्व मिळाल्यावर 5 वर्षांच्या कालावधीत त्यास 18 महिन्यांचा कारावास झाला असेल तर. पर्याय तिसरा आहे फसवणूक गैरप्रकार करून नागरिकत्व मिळवले आहे असे भारत सरकारचे समाधान झाले तर. आणि पर्याय 4 आहे व्यक्तीने भारतीय राज्यघटनेशी अनिष्ठा दाखविली असेल तर. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच अ, क आणि ड हे या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. म्हणजेच जर व्यक्तीने स्वेच्छेने अन्य देशाचे नागरिकत्व स्वीकारले तर, फसवणूक गैरप्रकार करून भारतीय नागरिकत्व मिळवलेले आहे असे भारत सरकारचे समाधान झाले तर, आणि व्यक्तीने भारतीय राज्यघटनेशी अनिष्ठा दाखवली असेल तर त्या व्यक्तीचे भारतीय नागरिकत्व संपुष्टात येते. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 73 आहे भारतीय संविधानात स्वीकार केल्यासंदर्भात खालीलपैकी योग्य जोडी कोणती आहे? पर्याय दिलेले आहेत अमेरिका उपराष्ट्रपतीपद म्हणजेच भारतीय संविधानात आपण कोणाकडून काय स्वीकारले हे जोडी आपल्याला ओळखायची आहे. इथे दिले आहे पर्याय 1 अमेरिका उपराष्ट्रपतीपद, कॅनडा केंद्र सरकारसाठी युनियन ही संज्ञा, दक्षिण आफ्रिका राज्यसभा निवडणूक पद्धती, आयर्लंड राष्ट्रपतींकडून राज्यसभेत विशिष्ट क्षेत्रातील विशेष कामगिरी केलेल्या सदस्यांची नामनिर्देशन पद्धती. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि ड हे संपूर्ण बरोबर आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 74 आहे संसदीय राजभाषा समितीचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता आहे? पर्याय दिलेले आहेत संघाच्या अधिकृत उद्दिष्टांसाठी हिंदी भाषेच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे आणि हिंदीचा वापर वाढवण्यासाठी शिफारसी करणे.
नवीन घटक राज्यांच्या भाषिक मागण्यांकडे लक्ष देणे आणि त्या संदर्भात सूचना करणे, धोक्यात आलेल्या भाषा ओळखणे आणि त्यांच्या संरक्षणासाठी शिफारशी करणे, स्थानिक भाषा शिक्षणाचे परीक्षण करणे आणि त्रिभाषा सूत्राची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिफारशी करणे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केवळ म्हणजेच संघाच्या अधिकृत उद्दिष्टांसाठी हिंदी भाषेच्या वापरात झालेल्या प्रगतीचा आढावा घेणे आणि हिंदीचा वापर वाढवण्यासाठी शिफारशी करणे हे संसदीय राजभाषा समितीचा मुख्य उद्देश आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 75 आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पर्याय दिलेले आहेत. जिल्हा परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/5 सदस्यांनी अविश्वास ठराव मांडून तो संमत झाल्यास अध्यक्षांना पदाचा राजीनामा द्यावा लागतो. जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्यांचा दर्जा देण्याचा निर्णय सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाने घेतला. जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्यांचा दर्जा देण्याचा निर्णय वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळाने घेतला. जिल्हा परिषद अध्यक्षांना मंत्र्याचा दर्जा देण्याचा निर्णय वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळाने घेतला. या प्रश्नाचे उत्तर सांगता आले नाही, म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर हॅश असे दिले आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 76 आहे. पुढीलपैकी बिगर घटनात्मक संस्था कोणती आहे? पर्याय दिलेले आहेत. नीती आयोग, राज्य वित्त आयोग, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग, केंद्रीय माहिती आयोग. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. फक्त 1 आणि 4 बरोबर आहेत, म्हणजेच नीती आयोग आणि केंद्रीय माहिती आयोग हे बिगर घटनात्मक संस्था आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 77 आहे. लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2016च्या प्रमुख तरतुदी. पर्याय दिलेले आहेत. त्याने लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 जो 16 जानेवारी 2014 रोजी लागू झाला आहे यात सुधारणा केल्या आहेत. पर्याय दुसरा आहे. सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील सादर करण्याच्या तरतुदीशी संबंधित असलेले 2013च्या कायद्यातील कलम 44 मध्ये देखील दुरुस्ती करण्यात आली आहे. पर्याय 3 आहे. सर्व घटक राज्यांनी लोकायुक्त पदाची स्थापना 1 वर्षाच्या आत करावी असे बंधनकारक करण्यात आले. पर्याय 4 आहे. दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील 30 दिवसात सादर करण्याच्या कालावधीची तरतूद हटविण्यात आली आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ, ब आणि ड, म्हणजेच त्याने लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013 यात सुधारणा केल्या आहेत. सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील सादर करण्याच्या तरतुदीशी संबंधित असलेले 2013च्या कायद्यातील कलम 44 मधील देखील दुरुस्ती करण्यात आली आहे आणि दुरुस्तीद्वारे सार्वजनिक सेवकांनी मालमत्तेचे आणि दायित्वाचे तपशील 30 दिवसात सादर करण्याच्या कालावधीची तरतूद हटविण्यात आली आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 78 आहे. राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे कर्तव्य खालीलपैकी कोणते आहे? पर्याय दिलेले आहेत. सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या हक्क आणि संरक्षणापासून वंचित राहण्याच्या संदर्भात विशिष्ट तक्रारींची चौकशी करणे, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या सामाजिक आणि आर्थिक विकासामध्ये सहभागी होणे आणि सल्ला देणे, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाचे संरक्षण, कल्याण, विकास आणि प्रगती यासंबंधी कार्य पार पाडणे. वरीलपैकी सर्व असे पर्याय आहेत. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे कर्तव्य आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 79 आहे. कोणती जोडी चुकीची आहे? इथे राष्ट्रीय पक्ष दिलेले आहेत आणि त्यांचे स्थापना वर्ष दिलेले आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सवादी CPIM, स्थापना वर्ष आहे 1964. पर्याय दुसरा आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI, स्थापना वर्ष 1926. बहुजन समाज पक्ष BSP, स्थापना वर्ष 1984. ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस AITC, स्थापना वर्ष आहे 1998. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया CPI हे याची स्थापना वर्ष चुकीची आहे. पुढील प्रश्न बघूयात. योग्य जोड्या जुळवा. इथे भाग दिलेले आहेत आणि त्यांचे मूलभूत हक्क दिले आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच भाग 1 मध्ये संघराज्य व त्यांचे कार्यक्षेत्र दिले आहेत. भाग 3 मध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत. भाग 9 मध्ये पंचायत राज दिले आहेत आणि भाग 2 मध्ये नागरिकत्व दिले आहेत. पुढील प्रश्न बघूयात. 5व्या अनुसूचीमधील अनुसूचित क्षेत्रे, अनुसूचित जनजाती यांच्या प्रशासनासंबंधी राज्यघटनेतील तरतुदी दिलेल्या आहेत. म्हणजेच पर्याय दिले आहेत. राज्यपाल बदलू शकतात, राष्ट्रपती बदलू शकतात, विशेष बहुमताने घटनादुरुस्ती करून संसद बदलू शकते, सामान्य कायदा करून संसद बदलू शकते. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजेच सामान्य कायदा करून संसद बदलू शकते. पुढील प्रश्न बघूयात.
स्वामित्व योजनेची उद्दिष्टे खालीलपैकी कोणती आहेत? पर्याय दिलेले आहेत. ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी करून आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणे, शहरी नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी जमिनीची अचूक नोंदी तयार करणे, मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे आणि मालमत्ता कर निश्चित करणे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, क आणि ड म्हणजेच ग्रामस्थांना त्यांच्या मालमत्तेचा वापर कर्ज घेण्यासाठी आणि आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी होतो. मालमत्तेशी संबंधित वाद कमी करणे आणि मालमत्ता कर निश्चित करणे ही स्वामित्व योजनेची उद्दिष्टे आहे. पुढील प्रश्न बघूयात. लोकसभेच्या शून्य प्रहर संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. पर्याय दिलेले आहेत. प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि कागदपत्रे ठेवण्याच्या आधीची वेळ आणि सभागृहात कोणतेही सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वीची वेळ शून्य प्रहर म्हणून ओळखली जाते. शून्य प्रहर दरम्यान मुद्दे मांडण्यासाठी सदस्य दररोज सकाळी 8 ते 9:30 या वेळेत सभापतीस सूचना देतात. सध्या शून्य तासादरम्यान प्राधान्यक्रमानुसार दररोज 30 प्रकरणे मांडण्याची परवानगी आहे. शून्य तासाबाबत नियमात कोणतीही तरतूद नसल्याने कोणत्याही दिवशी किती प्रकरणे मांडता येतील यावर कमाल मर्यादा नाही. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ आणि ड म्हणजेच प्रश्नोत्तराच्या तासानंतर आणि कागदपत्रे ठेवण्याआधीची वेळ आणि सभागृहात कोणतेही सूचीबद्ध कामकाज सुरू होण्यापूर्वीची वेळ शून्य प्रहर म्हणून ओळखली जाते आणि शून्य तासाबाबत नियमात कोणतीही तरतूद नसल्याने कोणत्याही दिवशी किती प्रकरणे मांडता येतील यावर कमाल मर्यादा नाही. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 84 आहे. भारतातील केंद्र व राज्य शासन यांच्यातील कायदेविषयक परस्पर संबंधांबाबत खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? पर्याय आहेत. शेत जमिनी व्यतिरिक्त व इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. पर्याय 2 आहे. शेतीयोग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा विषय संघसूचीमध्ये समाविष्ट आहे. क. करमणूक कर हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. ड. पुरातन वस्तू संग्रहालये हा विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, ब आणि ड म्हणजेच शेत जमिनी व्यतिरिक्त इतर मालमत्तेचे हस्तांतरण हा विषय समवर्ती सूचीमध्ये समाविष्ट आहे. शेतीयोग्य जमीन सोडून इतर प्रकारच्या संपत्तीवरील कर हा विषय संघसूचीमध्ये समाविष्ट आहे आणि पुरातन वस्तू संग्रहालय हा विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट आहे. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 85 आहे. घटना परिषदेमध्ये विस्तृत चर्चा होऊन पुढील तरतुदीचा समावेश करण्यात आला. खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदांचा त्यात समावेश नाही? पर्याय आहेत. अनुच्छेद 51 अ नुसार मूलभूत कर्तव्य, अनुच्छेद 368 नुसार घटना दुरुस्ती, अनुच्छेद 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी, अनुच्छेद 123 नुसार वटहुकूम. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फक्त एक बरोबर म्हणजेच अनुच्छेद 51 अ नुसार मूलभूत कर्तव्य हा पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 86 आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये 10वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला? पर्याय आहेत. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मिझोराम, आसाम. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मिझोराम. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 87 आहे. खालील विधाने विचारात घेऊन योग्य पर्याय निवडा. पर्याय आहेत. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती झाली. यापूर्वी ते त्रिपुरा राज्याचे राज्यपाल होते. ते मूळचे छत्तीसगड राज्याचे आहेत. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ए, बी, सी बरोबर आहे. म्हणजे हे तीनही पर्याय बरोबर आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 88 आहे. संयुक्त राष्ट्राच्या पोषण वर्धन मोहिमेसंदर्भात खालील विधाने तपासा. पर्याय आहेत. या मोहिमेच्या समन्वयकपदी अफशान खान यांची नेमणूक करण्यात आली. पर्याय दुसरा आहे. या मोहिमेच्या समन्वयकपदी अँटनी ब्लिंकन यांची नेमणूक करण्यात आली. 2030 पर्यंत कुपोषणाचे उच्चाटन करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. ही मोहीम जगातील कुपोषण असलेल्या देशांमध्ये राबविण्यात येते. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अ, क आणि ड म्हणजेच या मोहिमेच्या समन्वयकपदी अफशान खान यांची नेमणूक करण्यात आली. 2030 पर्यंत कुपोषणाचे उच्चाटन करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे आणि ही मोहीम जगातील कुपोषण असलेल्या देशांमध्ये राबविण्यात येते. पोषण वर्धन मोहीम. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 89 आहे. 2023 मधील महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कोणत्या महामंडळाची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली? पर्याय दिलेले आहेत. राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, मराठवाडा दुग्ध विकास महामंडळ, जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अ, क आणि ड म्हणजेच राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ आणि संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ या महामंडळांची स्थापना करण्याची घोषणा करण्यात आली. पुढील प्रश्न बघूयात.
प्रश्न क्रमांक 90 आहे. खालीलपैकी कोणते शहर 2023 मधील 5व्या आसियान इंडिया बिझनेस समिटचे यजमान होते? पर्याय दिलेले आहेत नवी दिल्ली, ढाका, क्वालालंपूर, सिंगापूर शहर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्वालालंपूर हे 5व्या आसियान इंडिया बिझनेस समिटचे यजमान होते. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 91 आहे. सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या तीर्थक्षेत्राविषयी योग्य विधान ओळखा. पर्याय दिलेले आहेत. हे जैन समाजाचे तीर्थक्षेत्र आहे. हे तीर्थक्षेत्र झारखंड राज्यातील गिरधी येथे आहे. हे तीर्थक्षेत्र राजस्थान येथील अरवली पर्वत येथे आहे. हे हिंदू धर्मीयांचे तीर्थक्षेत्र आहे. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. फक्त अ व ब बरोबर आहे. म्हणजेच हे जैन समाजाचे तीर्थक्षेत्र आहे व हे तीर्थक्षेत्र झारखंड राज्यातील गिरधी येथे आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 92 आहे. तुर्की या देशातील भूकंपग्रस्तांना मदतीसाठी भारताने कोणते मिशन राबवले? पर्याय दिलेले आहेत. ऑपरेशन राहत, ऑपरेशन हमदर्द, ऑपरेशन दोस्त, ऑपरेशन सखा. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऑपरेशन दोस्त. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 93 आहे. UN COP15 संदर्भात खालीलपैकी बरोबर विधान ओळखा. पर्याय दिलेले आहेत. या परिषदेत जागतिक जैवविविधता करारास मंजुरी देण्यात आली. जागतिक जैवविविधता करार अमेरिकेच्या अध्यक्षतेखाली झाला. UN COP15चे अध्यक्षपद चीनने भूषविले. धोक्यात आलेल्या प्रजातींच्या संरक्षणासाठी हवामान बदलाचे दुष्परिणाम घटविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज या करारामध्ये प्रतिपादन केलेली आहे. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच अ, क आणि ड या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 94 आहे. खालीलपैकी कोणी नवी दिल्ली येथे IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2023चे उद्घाटन केले? पर्याय दिलेले आहेत. अनुराग सिंग ठाकूर, नरेंद्र मोदी, अमित शहा, जयश्री बॅनर्जी. या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्री अनुराग सिंग ठाकूर यांनी या चॅम्पियनशिपचे उद्घाटन केले. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 95 आहे. जोड्या जुळवा. अर्जुन पुरस्कार विजेते 2022 आणि खेळ दिलेले आहेत. पर्याय दिलेले आहेत. भक्ती कुलकर्णी, साक्षी कुमारी, लक्ष्य सेन आणि खेळ दिलेले आहेत बॅडमिंटन, कबड्डी आणि बुद्धिबळ. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजेच भक्ती कुलकर्णी हिने बुद्धिबळमध्ये अर्जुन पुरस्कार जिंकला आहे. साक्षी कुमारी हिने कबड्डीमध्ये अर्जुन पुरस्कार जिंकला आहे व लक्ष्य सेन यांनी बॅडमिंटनमध्ये अर्जुन पुरस्कार जिंकला आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 96 आहे. मार्च 2023 मध्ये सरकारने पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरण PFRDAचे अध्यक्ष म्हणून कोणाला नियुक्त केले आहेत? पर्याय दिलेले आहेत. अमिताभ मुखर्जी, दीपक मोहंती, राजेश मल्होत्रा, सुप्रतिम बंडोपाध्याय. तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दीपक मोहंती. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 97 आहे. 25वी राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद 2022 कोठे आयोजित केली होती? पर्याय दिलेले आहेत. कोल्लम केरळ, मुंबई महाराष्ट्र, अहमदाबाद गुजरात, कटरा जम्मू काश्मीर. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कटरा जम्मू काश्मीरमध्ये ही परिषद आयोजित केली होती. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 98 आहे. युनेस्कोने 2023चा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन कोणत्या देशातील मुली आणि महिलांना समर्पित केला? पर्याय दिलेले आहेत. इराण, अफगाणिस्तान, इस्रायल, व्हिएतनाम. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 अफगाणिस्तान. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 99 आहे. 2023 मध्ये कोणत्या देशाने ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख चलनी नोटेवरून वगळला आहे? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड आणि कॅनडा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑस्ट्रेलिया या देशाने ब्रिटिश राजेशाहीचा उल्लेख चलनी नोटेवरून वगळला आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 100 आहे. इथे 2023च्या पद्मश्री पुरस्काराबाबत जोड्या लावायच्या आहेत. इथे व्यक्ती आणि क्षेत्र दिले आहेत. व्यक्ती दिलेले आहे रमेश पतंगे, डॉक्टर महेंद्र पाल, उमाशंकर पांडे, परशुराम खुने. क्षेत्र दिलेले आहेत. विज्ञान आणि अभियांत्रिकी, साहित्य आणि शिक्षण, कला, समाजकार्य. तर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच रमेश पतंगे यांना साहित्य आणि शिक्षणमध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. डॉक्टर महेंद्र पाल यांना विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये पद्मश्री मिळाला आहे. उमाशंकर पांडे यांना समाजकार्यामध्ये पद्मश्री मिळाला आहे आणि परशुराम खुने यांना कला क्षेत्रामध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. तर अशा प्रकारे हे आपले 100 प्रश्न झालेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. खूप महत्त्वाची ही सिरीज आहे. जर तुम्हाला राज्यसेवेच्या ह्या चालू परीक्षेसाठी जर तुम्हाला हे प्रश्न उपयोगी पडत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल आणि जर ही सिरीज मी कंटिन्यू केली पाहिजे असे तुम्हाला वाटत असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.